गुरुवारी महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। शनिवारी 7 डिसेंबरपासून विधिमंडळाचं विशेष अधिवेशन सुरू होतंय। मात्र अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना पार पडणार की काय असं चिन्ह आहे। त्यामुळे देवेंद्र पर्वात विरोधकांचं स्थान काय असणार, विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही, बघूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट। मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस, मी एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे, मी अजित आशाताई अनंतराव पवार। महायुती सरकारचा दिमागदार शपथविधी सोहळा आझाद मैदानात पार पडला। या शपथविधी सोहळ्याला राजशिष्टाचार विभागाकडून राज्यातील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आलं होतं। यामध्ये राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांचा समावेश होता। पण विरोधी महाविकास आघाडीने या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं। शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे यांपैकी कुणीही या शपथविधीला हजेरी लावली नाही। काही व्यक्तिगत कारणाने ती लोक येऊ शकले नाहीत, पण त्यांनी शुभेच्छा दिल्या। मला असं वाटतं की जो राजकीय संवाद महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये आणि विशेषतः दक्षिणेच्या राज्यांमध्ये जे काही अंतर आहे ते हेच अंतर आहे की महाराष्ट्रात राजकीय संवाद हा कधी संपला नाही। आपण अनेक राज्यांमध्ये असं बघतो की दोन पक्षांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की हिंदीमध्ये ज्याला खून के प्यासे म्हणतो अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। ती महाराष्ट्रात नव्हती, आजही नाही आणि ती पुढे राहू नये हा माझा प्रयत्न असेल। निरोप कोणाला दिला त्याची माहितीच आम्हाला नाही। निरोप दिला असता तर बिलकुल गेलो असतो आम्ही, कारण की महाराष्ट्राची परंपरा आहे। कारण मी देवेंद्रजीचं ऐकत होतो की मी शरद पवार साहेबांना आणि उद्धव ठाकरे साहेबांना बोलवलं होतं, आम्हाला तर कधी बोलवलं नाही। त्याच्यामुळे तो इश्यू आमच्यासाठी लागू होत नाही। पण आमचे मित्र मुख्यमंत्री झाले, त्यांना माझ्या शुभेच्छा। मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता, पण नाना पटोलेंसारखे एका पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना निमंत्रण जायला पाहिजे होतं, ते गेलं होतं। आता नाना म्हणतील नव्हतं, मी म्हणतो गेलं होतं। स्वतः देवेंजींनी जवळजवळ शेकडो फोन केले। आता एखाद्या नाना पटोलेंना प्रयत्न केला, लागला नसेल माहित नाही मला, पण असा कोणाच्याही मनामध्ये भाव नव्हता। या शपथविधी महायुतीचा हा शपथविधी जनतेचा होता। महायुतीने विधानसभा निवडणुकीमध्ये 232 जागा जिंकत मोठा विजय मिळवला, तर महाविकास आघाडीच्या पदरात केवळ 49 जागा पडल्या। विरोधी पक्षनेत्यासाठी आवश्यक असलेल्या 28 जागा सुद्धा महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला मिळवता आल्या नाहीत। त्यामुळे राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसेल। सर्वाधिक आमदार असलेल्या विरोधी पक्षाचा नेता हा विरोधी पक्षनेता असतो। 1952 मधील नियमानुसार एकूण जागांच्या 10% जागा संबंधित पक्षांना जिंकणं आवश्यक आहे। 1977 मध्ये विरोधी पक्षनेता वेतन आणि भत्ता कायदा संमत झाला, त्यामध्ये 10% जागांच्या नियमाचा उल्लेख नाहीये। विरोधी पक्षात सर्वाधिक जागा असलेल्या पक्षाच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं। विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्यांसारखेच वेतन, भत्ते आणि सुविधा मिळतात। महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 आमदार आहेत। विरोधी पक्षनेता बनण्यासाठी किमान 29 इतकी आमदार संख्या आवश्यक आहे। विरोधी पक्षामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वाधिक 20 आमदार आहेत, पण विरोधी पक्षनेता निवडीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे 9 आमदार कमी आहेत। त्यामुळे आता विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता नसणार का? 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेत कुणीही विरोधी पक्षनेता नव्हता। विरोधी पक्ष नेत्यांचे होण्याच्या बाबतीतली संख्या जी आहे ती असं दिसतंय की आमची पूर्ण होत नाही एका पक्षाची। आणि मला वाटतं की सत्तारूढ पक्षाचं मन मोठं असलं तर त्यांनी एक विरोधी पक्ष नेमायची तयारी दाखवली तर सभागृह तरी व्यवस्थित चालेल। बघा, हा निर्णय अध्यक्षांना करायचा आहे। हा निर्णय काही सरकारचा निर्णय नसतो, हा अध्यक्षांचा निर्णय असतो। अध्यक्ष जो निर्णय करतील तो आम्हाला मान्य असेल। आपण हे बघितलं असेल की लोकसभेमध्ये जेव्हा विरोधी पक्षनेते पद नव्हतं 10 वर्ष, तरी देखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सगळे अधिकार लोकसभेने दिले होते, किंवा सगळ्या प्रकारे त्या जागांवर जिथे स्टॅट्युटरीली विरोधी पक्षनेता असतो तिथे त्यांना इन्व्हॉल्व्ह करून घेतलं। या ठिकाणी अध्यक्ष जो निर्णय करतील आम्हाला तो मान्य असेल। त्यांनी जर ठरवलं की आपल्याला विरोधी पक्षनेता द्यायचा, आम्ही कधीच विरोध करणार नाही।
लोकसभेत युपीएकडे आवश्यक संख्याबळ असताना सुद्धा कोणत्याही एका पक्षाकडे पुरेसं संख्याबळ नसल्यामुळे काँग्रेसला 2014 आणि 2019 मध्ये विरोधी पक्षनेतेपद नाकारण्यात आलं होतं. तर दिल्लीतही आप सरकारने भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसताना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसं संख्याबळ नसताना महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ मान्य करणार का, की लोकसभेमधील सूत्र भाजपकडनं विधानसभेमध्ये कायम ठेवलं जाईल, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. गटनेते प्रत्येक पक्ष त्यांचा गटनेता निवडतो आणि मग त्या गटनेत्याच्या मार्फत सभागृहाचं कामकाज चालतंय आणि त्यांना संधी दिली जाते माननीय अध्यक्षांमार्फत वगैरे. त्यामुळे सभागृहाच्या कामकाजात काही अडथळा येईल की किंवा सभागृह चालूच शकणार नाही अशी घटनात्मक परिस्थिती नाही आहे. आणि विरोधी पक्षनेत्याच्या शिवाय सुद्धा सभागृह चाललेलं आहे. पूर्वी 62 किंवा 67 याचे आकडे आपण बघितले तर त्यावेळेस काँग्रेसला 228 236 अशाच जागा मिळायच्या. वेगवेगळे पक्ष गटनेत्याच्या मार्फत वेगवेगळ्या नेत्यांच्या मार्फत सभागृहाचं काम सुरळीत चाललं. यामध्ये त्यामुळे फारसा फरक पडणार नाही किंवा त्याच्या अडचण येणार नाही असं मला वाटतं. लोकशाहीमध्ये जितक्या महत्वाचं मुख्यमंत्री पद आहे तितकंच महत्वाचं विरोधी पक्षनेत्याचं पद आहे. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवत सरकारच्या धोरणांवर आसूड ओढण्याचं काम करतो. पण आता विधिमंडळामध्ये विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडण्यासाठी विरोधकांकडे संख्याबळच नसल्यामुळे पुढच्या 5 वर्षांच्या कालावधीत विरोधी पक्षनेता नसेल अशी शक्यता निर्माण झाली. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.